गोष्ट आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्हाला त्यांना वर देव नाही म्हणा, कशा बायका मिळतील तुम्हाला? आता लोक म्हणते बा मुलीचा बाप लई चौकशी करतो, त्यांना 20 वर्ष सांभाळलेला रक्ताचा गोळा द्यायचा आहे, त्यानं चौकशी का करू नये? लोकांची सध्या एक ओरड आहे, एवढी बारीक काल पोरगी द्यायची त्याला, तो 16चा पोऱ्या क्वार्टर पेतो, कोण बायको देईल तुला? आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या? काय लायकी आहे तुमची पोट भरायची? 22-22 वर्षाचे टोनके खूप बापाच्या घरात 2 टाइम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे, ती काय 12वी पास होत तहसीलदार झाली का? हा, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला, मग तिला 95%चा पर्याय नको का? इथं कोणाला 95 आहे? बोटवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला, मला हालून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे बर. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळा? 48 टाके मार्क पडले नव्हते, बँडवाले थकीतो, तुला कोण बायको देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची आणि मामीची पूजा करणे, दुसरे कोणत्या नाही लागायचं नाही. आता मामाच पांडुरंग आणि मामीच रुक्मिणी, कायच बायको आली आता. मामालाही असली तर ठीक, नाही तर मिळालं यायची. काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडतोय का? असं का आलं? माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. 3रे वाक्य घडणार आहे. 4थं वाक्य काय घडणार आहे का? सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठलेव, आता ते रसावतून द्यायला लागले, आता पिठलेव आले, सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. आता ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसलान साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा, 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारण सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणा ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टीत ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे. फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ऍव्हरेज काढायची दानत आहे का? एकर मध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 ते फीट झाले. मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला. कशाला शेती टिकल? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश. बरं, काही औषध इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मग आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. 3रं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला, वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. 4थं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय
राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया, 10-26-26 ही जी खत आहेत ही सलाईन आहे. पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचेच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान. पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. हा, आणि ह्या 5 कारणामुळे शेती त्वटते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणार आहे परत शेतीवर.